बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे आणि ऐतिहासिक सभा अशा पद्धतीने होणार आहे। संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे आजच्या सभेकडे लागलेलं आहे। नेमकं जरांगे पाटील आज काय निर्णय घेतील, सरकारला काय इशारा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या सभेच्या पूर्वी बीडकर देखील मनोज जरांगे पाटलांच्या भाषणाकडे उत्कंठा जे आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। व्यापारी वर्ग असेल, इतर समाज असेल, सर्व समाजांनी जरांगे पाटलांना आज पाठिंबा दिलेला आहे। सर्व शाळा महाविद्यालये देखील बंद आहेत। व्यापाऱ्यांनी देखील आपला व्यापार बंद करून पाठिंबा दिलेला आहे। माझ्यासोबत काही मराठा समन्वयक आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। दादा, आतापर्यंत कुठल्या समाजानं पाठिंबा दिलेला आहे मनोज जरांगे पाटलांच्या आजच्या सभेला? आजच्या सभेला मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे। मुस्लिम समाजाने, आंबेडकर चळवळीतील सर्व समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे। त्यानंतर माळी समाजाने या ठिकाणी दिला आहे। पूर्ण व्यापारी या ठिकाणी जरांगे पाटलाचा सत्कार या ठिकाणी करणार आहेत। म्हणून मी सर्व समाजाचे या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानल। आम्ही या लढाईमध्ये उतरलो आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात, हे ऋण आम्ही कधी तुमचे विसरू शकणार नाही। साधारणतः किती वाजता रॅलीला सुरुवात होईल? रॅलीची तयारी कशी केलेली आहे? बीडकरांची उत्कंठा अशी गेला आहे काय? किती फुलं वगैरे तुम्ही आणलेले आहे? JCB किती असतील? आम्ही आता 200 JCB या ठिकाणी आणलेत आणि 17 क्विंटल फुलं या ठिकाणी आणलेले आहेत। झेंडूचे, गुलाबाचे फुलं आणलेत आणि 11 ते 11:30च्या दरम्यान रॅलीची सुरुवात होईल आणि सभेस्थळी पोहोचून 2 ते 2:30च्या दरम्यान त्या ठिकाणी सभा चालू होईल। साधारणतः कुठला समाज आहे ज्यांनी आज पाठिंबा दर्शवला होता? यापूर्वी अशा अनेक सभा झाल्या जरांगे पाटलाच्या, मात्र अशा पाठिंबा कधी आले होते का? बीडमधून कसा प्रतिसाद आहे? बीडमध्ये खरंच पहिल्यापासून सर्व धर्म समभाव आहे। मनोज जरांगे पाटलांची जी मागणी ती सर्वसाधारण जे समाज आहे, OBC असो, मुस्लिम समाज असो, बौद्ध समाज असो, ST असो, SC सगळ्यांसाठी त्यांना ते मान्य आहे। म्हणून आज बीडमध्ये भूतोना भविष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी बौद्ध समाजांनी सत्कार ठेवलेला आहे। तसंच अलीकडे आलं की मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे चौकांपाशी ठेवलेला आहे। इथं OBC समाजांनी ह्या रोडला सत्कार ठेवलेला आहे। पुढं पूर्ण मराठा समाज आहे। त्याच्या पुढं बार्शी नाक्यावर मुस्लिम समाजाने बार्शी नाका आणि सुभाष रोडला ठेवलेला आहे। काबड गल्लीच्या टर्नवर मराठा समाजाने ठेवला आहे। म्हणजे पूर्ण व्यापाराचा कसा पाठिंबा आहे? व्यापाऱ्यांचा एवढा उत्स्फूर्त पाठिंबा आहे की कालपासून प्रत्येकाने आपापल्या दुकानांपुढं डायरेक्ट स्टेज ठोकलंय, छोटंसं 10 बाय 10चं, आणि तिथं पूर्ण सत्काराचं त्यांचं पाटलांचं नियोजन केलेलं आहे। जरांगे पाटलांची जी रॅली आहे थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी बीडकरांनी देखील जरांगे पाटलांचं अनोखं स्वागत करण्यासाठी बीड नगरी जे आहे ते सज्ज झालेले। व्यापारी असतील, शाळा महाविद्यालय असतील, सगळ्यांनी बंद ठेवलेलं आहे। आणि जरांगे पाटलांच्या आता रॅलीकडे लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत जरांगे पाटलांना मात्र मुस्लिम असेल, सर्व धर्मातील जो घटक आहे त्यांनी पाठिंबा आज तरी दर्शवलेला आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।